तुम्हाला जर हॉटेलसारखी पावभाजी बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर त्यासाठी कुकरमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो, फ्लॉवरचे तुकडे, ताजे वाटाणे, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बटाटे घातलेले आहेत साल काढून बारीक चिरलेले। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद घातलेली आहे आणि या भाज्या चांगल्या 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये भाज्या बुडतील इतपत पाणी घालू, कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेऊ। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर मॅशरनं भाज्या मॅश करून घेऊ। आता कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू। चांगला कांदा परतून घेतल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले आहे। आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगली परतून घेतलेली आहे। आता यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर आणि पावभाजीचा मसाला घालून चांगलं परतून घेतलेला आहे। थोडंसं पाणी घालून मसाला पुन्हा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। सुरुवातीलाच मीठ घातलेलं, त्यामुळे मीठ पुन्हा घातलेलं नाही। मसाल्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडं बटर घालून 8 ते 10 मिनिटं ही पावभाजी चांगली मसाल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे। थोड्या वेळानंतर बघू शकता हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ। त्याचबरोबर पावसुद्धा मी बटरमध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत। हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे। नक्की या पद्धतीने करून बघा।